असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, माता रमाईचा, माता भीमाईचा, माता अहिल्याबाई होळकरांचा, जो जमीन सरकारी, जो जमीन सरकारी, अरे होत कशी नाही, होत कशी नाही, बेघरांना घरकुल, बेघरांना घरकुल, बेघरांना घरकुल, सरकारी योजनांच्या मधून घरकुल होत कसं नाही, रमाई घरकुल मिळालंच पाहिजे. काय नेमके आपल्या मागण्या आहेत? आपण महानगरपालिका संभाजीनगर या मुख्य द्वारासमोर बसलेले आहात. आमच्या गेल्या 10 ते 15 वर्षापासून हर्सुल परिसर गट नंबर 215, 216 आणि 217 ह्या ठिकाणी सरकारी गायरान जमिनीवर लोक राहत आहेत. त्यांची जी अवस्था अत्यंत गरीब अवस्था आहे, त्या ठिकाणी त्यांना महानगरपालिकेअंतर्गत घरे मिळावा, परंतु ते मोफत घरे मिळावा अशी ह्या सर्वांची ह्या लोकांची इच्छा आहे. कारण ते सर्व हातमंजूर लोक आहेत, गरीब आहेत, त्यांना कुठला काम नाही, धंदा नाही. अशा दुर्बल लोकांना महानगरपालिकेने कुठलाही आर्थिक दंड न लावता त्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या दिनांक 13/11/2018चं जे परिपत्रक आहे, त्या परिपत्रकाच्या नियमानुसार त्या ठिकाणी कुठलेही आर्थिक दंड न लावता त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात यावा. अन्यथा ते ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्यांना त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार देण्यात यावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे असे संविधानामध्ये अशी तरतूद आहे, ज्या ठिकाणी जे गोरगरीब लोक सरकारी गायरजमिनीवर राहतात त्यांना त्या ठिकाणून कोणीही हटू शकत नाही आणि त्यांना त्या ठिकाणून हटण्याचा अधिकार शासनाला सुद्धा नाही. करिता माननीय मनपा अधिकारी श्रीकांत साहेब यांना मी विनंती करतो का आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत त्रास दिला नाही. आम्ही मोर्चे निदर्शने जास्ती प्रमाणात काढले नाही. आम्ही शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी गेल्या 10 ते 15 वर्षापासून राहत आहे. परंतु आता कालांतरानं लेकरांचं शिक्षण चांगलं व्हावं, सगळ्यांना रोजगार चांगले मिळावा, चांगलं घर असावं, सगळ्या सुखसुविधा असावा, हे सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना मी पुन्हा विनंती करेन का आपण परिपत्रकाचा चांगला अभ्यास करून त्यांना त्या ठिकाणी सरकारी गायरान जमिनीवर जे काही संविधानिक नीतिमूल्य आहे त्याच्या आधारे गोरगरीब जनतेला मोफत घराचा लाभ देण्यात यावा, हेच माझं आम्हाला ह्या आजच्या आंदोलनातून सांगायचं आहे. महानगरपालिकेची काही लोक या अवस्थेमध्ये जाऊन काय अर्ज भरून घेतले घरासाठी? हो, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला ते घरं नको आहेत का? हां, महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सर्वे करून त्यांना पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आम्ही तुम्हाला घरं देतो, परंतु तुम्हाला 12 लाखापर्यंत तुम्हाला त्या योजनेचा म्हणजे त्या योजनेसाठी लाभ मिळेल, कर्ज मिळेल आणि महानगरपालिकातर्फे 2.5 लाख रुपये तुम्हाला सबसिडी मिळेल. परंतु साहेबांना मला हे सांगत आहे, साहेब त्या लोकांकडे जर आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली असती तर त्यांनी त्या गोष्टीचा लाभ महानगरपालिकेला दिला असता, परंतु त्या लोकांचे आता त्या ठिकाणी खाण्याचे राहण्याचे वांदे आहेत आणि म्हणून ते सरकारी गायरान जमिनीवर राहत आहेत. पैसे भरण्याची तयारी नाही का? हो, आमच्याकडं आमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी, आमच्या जगण्यासाठी आमच्याकडं मूलभूत पैसा नाही आहे ना आम्ही त्या एवढी रक्कम कुठल्या प्रकारे भरू शकतो? जरी महानगरपालिका आम्हाला कुठलं कर्ज प्रकरण करून देत असेल तरी आम्ही त्या बँकेचे हप्ते कुठून फेडावा? तर मी साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन की साहेब, आपण जे आहे तर ह्या गोरगरीब जनतेचा दूरदृष्टिकोनानं विचार करून संविधानाच्या नीतिमूल्याच्या आधारे ज्या ठिकाणी सरकारी गायरान जमीन पूर्ण देशात लोक राहतात त्यांना बिना मोफत त्या ठिकाणी घरकुल योजना देण्यात यावी, हे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर वस्तीमध्ये सध्या राहता ज्या जागेवर तुमचा ताबा आहे त्या जागेवर तुम्हाला बिल्डिंग तयार करून जर फ्लॅट दिले महानगरपालिकेने ते तुम्हाला मान्य होणार आहे का? नाही, कारण आम्हाला फ्लॅट सिस्टम नको आहे. आम्ही ज्या स्थितीमध्ये आमचे लोक त्या ठिकाणी राहतात त्यांचे जे जसे घर आहे तसे त्या स्थितीमध्ये कायम करून देण्यात यावं आहे, त्या स्थितीत कायम द्यावं, इतर सुविधा द्याव्या. हां, आमचा ज्या स्थितीत ते राहत आहे त्या स्थितीमध्ये आम्हाला त्याने टॅक्स लावून द्यावा
लाईट पाण्याची व्यवस्था द्यावा, ड्रेनेज लाईन द्यावा, बस हीच आमची महानगरपालिकेकडून अपेक्षा राहील. आणि हे पालिकेने असं सांगितलेलं आहे की त्या जागेवर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे वागले तर ठीक, अन्यथा आम्ही बुडवेलचर चालवणार. हां, काय भूमिका असणार आहे? तर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांचं एकदम करेक्ट आहे. महानगर साहेबांनी जे काही लोकशाही मार्गानं जे काही आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं आहे, त्या माध्यमातून ती वस्ती निर्माण झाली आहे. त्या वस्तीचं नाव आहे सुभेदार रामजी आंबेडकर नगर. तर त्या ठिकाणच्या लोकांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करून आपण आपले जे मूलभूत प्रश्न आहे ते महानगरपालिका आयुक्ताकडून आपण परिपूर्ण करून घेऊ. त्यासाठी महानगरपालिका म्हणताय का तुम्ही तिथल्या कुठल्या गोष्टीचा अनुचित प्रकार न घडता, कुठलेही भांडण तंटा न करता, कुठले केस वगैरे ना तुमच्यावर दाखल करता, अशा पद्धतीने तुम्ही शांततेने तिथं राहायला पाहिजे. ते आम्हाला ते मान्य आहे. महानगरपालिकेच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या नाही, महानगरपालिका बुलडोजर घेऊन आल्यानंतर तुम्ही काय कराल? महानगरपालिका जर आमच्याकडे बुलडोजर घेऊन आल्यावर आम्ही त्यांना संविधान कलम 21 नुसार बोलूत का अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य सरकारनं जनतेला फुकट द्यायला पाहिजे. तर हे आम्ही ते जे मंत्रालयाची जी बैठक झाली 13/11/2018 त्या परिपत्रकाच्या नियमानुसार आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. शासनाला आमचं आंदोलन काढण्याचा काही अधिकार नाही. महानगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी आली तर आम्ही भव्य दिव्य असं आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी घडून आणू. रस्ता रोको, रेल्वे रोको, जेल भरो आंदोलन आम्ही करू. ताकदीनिशी लढा देणार आहात? आम्ही पूर्णपणे ताकदीशीर लढा देणार आहोत.